स्टुडंट्स, आता आपण एक्सरसाइज 1.5 या चॅप्टरची लास्ट एक्सरसाइज स्टार्ट करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन सिंबॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. म्हणजे तुम्हाला एक सर्किट डायग्राम दिलेली असणार आहे, त्या सर्किट डायग्रामला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. आणि सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके, म्हणजे एक सर्किट डायग्राम दिलेली असणार, त्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहा आणि मग इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करा. आता बघूया त्यातलं फर्स्ट सम. बघा सर्किट डायग्राम, गिवन सर्किट डायग्राम आहे. या सर्किट डायग्राम मध्ये जर ऑब्झर्व केलं तर इथे एक स्विच आहे S1. या स्विच S1 ला स्विच S2 आणि S3 जर बघितले ते एकमेकांना पॅरलल कन्स्ट्रक्ट केलेत. आणि S2 आणि S3 एकमेकांसोबत सिरीज मध्ये कन्स्ट्रक्ट झालेत. म्हणजे S1 या दोघांसोबत पॅरलल कनेक्ट झाला आणि S2 आणि S3 हे टू स्विचेस एकमेकांसोबत सिरीज मध्ये कनेक्ट झालेत. मग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा सिरीज असेल तेव्हा सिंबॉलिक फॉर्म यूज करत असताना एंड यूज करायचं, आणि जेव्हा पॅरलल असेल तेव्हा सिंबॉलिक फॉर्म यूज करत असताना ऑर यूज करायचं. आता इथे 3 स्विचेस आहेत. मग सोल्युशन लिहित असताना आपल्याला 3 स्टेटमेंट त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतील. इथे आपण P स्टेटमेंट डिनोट करणार. द स्विच S1 इज क्लोज्ड. द स्विच S1 is closed. Q statement डिनोट करणार. The switch S2 is closed. The switch S2 is closed. आणि R statement डिनोट करणार. The switch S3 is closed. The switch S3 is closed. The switch S3 is closed. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला या सर्किट डायग्रामचा लिहायचा आहे सिंबॉलिक फॉर्म. तर सिंबॉलिक फॉर्म लिहित असताना पहिले इथे स्विच कोणता दिलाय? S1 दिलाय. मग आपण S1 साठी यूज करायचं P. S1 साठी कुठलं स्टेटमेंट आहे? S1 क्लोज असण्याचं कुठलं स्टेटमेंट आहे? P. मग या ठिकाणी पहिले लिहून घ्यायचं P. नंतर हा जो S1 स्विच आहे तो रिमेनिंग स्विच सोबत कसा कनेक्ट केलाय? पॅरलल कनेक्ट केलाय. हे बघा, पॅरलल कनेक्ट केलंय. मग यूज करायचं सिंबल ऑर. आता इथे किती स्विचेस आहेत? 2 स्विचेस. 2 स्विचेस असल्यानं आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायची ब्रॅकेट. मग या ब्रॅकेट मध्ये कोणते 2 स्विचेस आहे? S2 आणि S3. मग S2 साठी काय लिहिणार आहे? Q. S3 साठी काय लिहिणार आहे? R. परत हे 2 स्विचेस कसे कनेक्ट केलेले आहेत? सिरीज मध्ये. सिरीज म्हटलं की कोणतं कनेक्टिव्ह यूज करणार? अँड. म्हणजेच S2 आणि S3 हे 2 स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेत, म्हणून त्याचं सिंबॉलिक फॉर्म असणार आहे Q and R. त्याचं सिंबॉलिक फॉर्म असणार आहे Q and R. अशा प्रकारे दिलेलं स्विचिंग सर्किट आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं P or Q and R. यस, ओके. आता आपल्याला काय करायचंय? त्याचा इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. बघा, मी या ठिकाणी सिंबॉलिक फॉर्म लिहितो, स्टेटमेंट पॅटर्न लिहितो. त्याचं स्टेटमेंट पॅटर्न आहे P or Q and R. हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. त्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला लिहायचा आहे इनपुट आउटपुट टेबल. मग विचार करा, त्या ठिकाणी आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलाय. ट्रूथ टेबल मध्ये आपण T यूज करतो, F यूज करतो. इनपुट आउटपुट टेबल मध्ये T रिप्लेस बाय 1, F रिप्लेस बाय 0. बस एवढं लक्षात ठेवायचं. ट्रूथ टेबल जसा कन्स्ट्रक्ट करतोय सिमिलरली आपल्याला इनपुट आउटपुट टेबल पण कन्स्ट्रक्ट करता येईल. इथे किती स्टेटमेंट्स आहेत बघा, स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? P, Q आणि R. 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत, P, Q आणि R. मग मी फर्स्ट कॉलम मध्ये P लिहिणार, सेकंड कॉलम मध्ये Q, थर्ड कॉलम मध्ये R. नंतर तो स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करण्यासाठी आपल्याला याच्यानंतर लिहावं लागणार Q and R. ही ब्रॅकेट पहिले ऑब्टेन करावी लागणार. पहिले लिहावं लागणार Q and R
आणि लास्टला P or Q and R अशा प्रकारे गिव्हन सर्किट डायग्रामचा जो सिंबॉलिक फॉर्म आहे त्याचा इनपुट आउटपुट टेबल आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येईल. लक्षात ठेवू आपण 3 स्टेटमेंट लेटर्स आहे. P च्या कॉलम मध्ये जसं आपण 4F लिहित होतो, आता P च्या कॉलम मध्ये 4140 लिहायचंय. 11110000 4140. Q च्या कॉलम मध्ये 2120 आणि R च्या कॉलम मध्ये Q च्या कॉलम मध्ये तिकडे लिहायचं 2T2F. इथे Q च्या कॉलम मध्ये लिहायचं 1100 R च्या कॉलम मध्ये लिहायचंय 1010 तिथे लिहायचो आम्ही TF. आता आपल्याला Q and R कुठलं कनेक्टिव्ह आहे? अँड मध्ये काय असतं? TT असेल तर T अदरवाइज F असतं. अँड मध्ये असतं TT असेल तर T अदरवाइज F. आता इथे लक्षात ठेवायचं 1 असेल तर 1 अदरवाइज 0 लिहायचं. Q चा कॉलम बघा, R चा कॉलम बघा, हा Q चा कॉलम, हा R चा कॉलम. 1 असेल तर 1 लिहायचं, अदरवाइज 0 लिहायचं. बघा 1 असेल तर 1, 1 असेल तर 1, नाहीये मग नाहीये तर 0 लिहायचं, नाहीये मग 0 लिहायचं, नाहीये मग 0 लिहायचं. 1 असेल तर 1 लिहायचं, अदरवाइज 0 लिहायचं, अदरवाइज 0 लिहायचं, अदरवाइज 0 लिहायचं. अशा प्रकारे आपल्याला Q and R चा कॉलम ऑब्टेन झाला. आपल्याला विचार करायचा आहे P or Q and R चा, म्हणजेच P कॉलम आणि Q and R चा हा कॉलम, या दोन कॉलमचा विचार करायचा, या दोन कॉलमचा विचार करायचा. कुठल्या कनेक्टिव्ह मध्ये? ऑर मध्ये काय असतं? 0 असेल तर 0 अदरवाइज 1, 0 असेल तर 0 लिहायचं. आता या ठिकाणी P च्या कॉलम मध्ये पहिले 4 1 असतात, मग 0 नसणारच आहे, म्हणून आपण पहिले 4 1 लिहिणार आहे. पहिले 4 काय लिहिले? 1. आता लक्षात ठेवा 0 असेल तर 0 लिहायचंय. बघा हे दोन कॉलम, इथे 0 आहे का? नाही, 1 लिहा. 0 आहे, म्हणजे शेवटचे तिन्ही 0 आहे, इकडे पण शेवटचे तिन्ही 0 आहे, मग या ठिकाणी 3 zeros लिहायचे. अशा प्रकारे आमचा इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट झाला आहे. डिअर स्टुडंट्स, 5 नंबरचं एक्झाम्पल. स्विचिंग सर्किट दिली आहे, आपल्याला त्याचं सिंबॉलिक फॉर्म लिहायचं, सोबतच इनपुट आउटपुट टेबल लिहायचं. इथे जर आपण बघितलं तर स्विचेस तुम्हाला दिसतात S1, S1', S2', S1, S2 असं स्विचेस आहे. तर लक्षात ठेवू P स्टेटमेंटनं आपण सोल्युशन मध्ये P स्टेटमेंटनं डिनोट करणार द स्विच S1 इज क्लोज्ड. द स्विच S1 इज क्लोज्ड. Q स्टेटमेंटनं डिनोट करणार नेहमीप्रमाणे द स्विच S2 इज क्लोज्ड. द स्विच S2 इज क्लोज्ड. डिअर स्टुडंट्स, S1' हा S1 चं कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे. S1' हे S1 चं कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे आणि मग ते कॉम्प्लिमेंटरी स्विच क्लोज आहे हे डिनोट करण्यासाठी समजा आपण स्विच S1 साठी कुठलं स्टेटमेंट यूज केलं? P. तर S1' साठी यूज होणारं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट लेटर आहे निगेशन P, नॉट P. मग नॉट P ने आपण लिहिणार आहे द स्विच S1', द स्विच S1' इज क्लोज्ड. जर आपण Q ने S2 इज क्लोज्ड म्हटलं तर निगेशन Q ने S2' क्लोज असणार आहे आणि म्हणून निगेशन Q रिप्रेझेंट द स्विच S2' इज क्लोज्ड. द स्विच S2' इज क्लोज्ड. स्विच S2' इज क्लोज्ड. बघा आता सर्व स्विचेस लिहून झालेत, स्टेटमेंट्स लिहून झालेत. आता आपल्याला त्याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. लक्षात ठेवू सिरीज मध्ये स्विचेस असतील तर अँड म्हणायचं आणि पॅरलल स्विचेस असतील तर ऑर म्हणायचं. या ठिकाणी सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. बघा पहिले इथे S1 स्विच आहे
तर आपण पहिले रफ कन्स्ट्रक्ट करतो. S1 स्विच साठी मी P यूज करतो. S1 स्विच साठी काय यूज केलं? P. आता S1 सोबत हे 2 स्विचेस जॉईन केले पॅरलल मध्ये. S1 सोबत हे 2 स्विचेस जॉईन केले पॅरलल मध्ये जे एकमेकांसोबत सिरीज मध्ये आहेत. मग या ठिकाणी आपल्याला पॅरलल असल्याने यूज करायचं कनेक्टिव्ह ऑर. आणि आता जे उरलेले 2 स्विचेस आहेत ते सिरीज मध्ये कनेक्टिव्ह आहे आणि मग सिरीज मध्ये कनेक्टिव्ह आहेत म्हणून आपण यूज करणार सिंबल अँड. पण आता S1 डॅश साठी तुम्ही कुठलं कनेक्टिव्ह घेणार, कुठलं स्टेटमेंट सिंबल घेणार? तर नॉट P घेणार. S1 साठी नॉट P घेणार, सिरीज आहे म्हणून आपण अँड यूज करणार. S2 डॅश साठी नॉट Q यूज करणार. असा एक बॉक्स त्या ठिकाणी आहे म्हणून मी याला सुद्धा एका रेक्टँग्युलर बॉक्स मध्ये रिप्रेझेंट करतो. अशा प्रकारे वरच्या पार्टचं हे सिंबलिक फॉर्म झालं. आता ही जी काही ब्रॅकेट आहे ते जे काही सर्किट आहे त्या कंप्लीट सर्किट सोबत हे 2 स्विचेस जे एकमेकांसोबत सिरीज मध्ये जॉईन केलेत ते त्या सर्किट सोबत पॅरलल जॉईन केलेले आहेत म्हणून आपण यूज करणार या ठिकाणी ऑर कनेक्टिव्ह. पॅरलल जॉईन केलेत म्हणून यूज करणार ऑर कनेक्टिव्ह. आणि हे 2 स्विचेस एकमेकांसोबत सिरीज मध्ये आहेत. S1 आहे, S1 साठी आपण P यूज करतो, सिरीज आहे अँड यूज करणार. S2 आहे, S2 साठी Q यूज करतो. अशा प्रकारे दिलेलं सर्किट आपल्याला सिंबलिक फॉर्म मध्ये असं लिहिता येतं. मग चला या ठिकाणी सोल्युशन मध्ये लिहितो. द सिंबलिक फॉर्म ऑफ गिव्हन सर्किट इज, हा सिंबलिक फॉर्म मी या ठिकाणी लिहितोय. P or not P and not Q bracket complete or P and Q. Dear students, आता आपण कन्स्ट्रक्ट करूया इनपुट आउटपुट टेबल. ओके, आता आपण इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करू. इनपुट आउटपुट टेबल बघूया. स्टेटमेंट लेटर्स, मेन स्टेटमेंट लेटर P आणि Q आहे. मग या ठिकाणी मी फर्स्ट कॉलम मध्ये P लिहिणार, सेकंड कॉलम मध्ये Q लिहिणार. नंतर आपल्याला ही ब्रॅकेट फॉर्म करायची आहे. ते ब्रॅकेट फॉर्म करण्यासाठी आपल्याला नॉट P आणि नॉट Q ची गरज आहे म्हणून मी पहिले नॉट P लिहिणार मग नॉट Q लिहिणार. आफ्टर दॅट मला पाहिजे ते नॉट P अँड नॉट Q. मग मी या ठिकाणी पहिले नॉट P लिहिणार, नंतर अँड कनेक्टिव्ह, नंतर नॉट Q लिहिणार. डिअर स्टुडंट्स, आपल्याकडे हा पार्ट आहे आता नॉट P अँड नॉट Q आहे. ही कंप्लीट ब्रॅकेट आपल्याला ऑब्टेन करता येणार कारण P पण आपल्या जवळ आहे. मग या ठिकाणी मी पहिले लिहिणार P ऑर आणि नंतर सेकंड ब्रॅकेट आहे नॉट P अँड नॉट Q. ओके, आफ्टर दॅट आपल्याला पाहिजे ते P अँड Q. P आहे, Q आहे, कॉलम ऑब्टेन करता येणार P अँड Q. आता P अँड Q पण आहे, P अँड Q पण आहे, ही ब्रॅकेट पण आहे. सो दॅट आपल्याला कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्नच्या व्हॅल्यूज ऑब्टेन करता येणार. कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न लिहितो मी. P ऑर नॉट P अँड नॉट Q कंप्लीट ऑर P अँड Q. ओके, आता आपल्याला इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. बघा क्रम सांगतो. पहिले आपण P ऑफ, या ठिकाणी 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत मेन, एक आहे P दुसरा आहे Q. मग आपण लिहिलं P मग लिहिलं Q. मग काय पाहिजे नॉट P मग नॉट Q. मग ही ब्रॅकेट ऑब्टेन केली नॉट P अँड नॉट Q. मग P ऑर ब्रॅकेट, P ऑर ब्रॅकेट. नंतर आपण P अँड Q मिळालं, P अँड Q मिळालं, नंतर स्टेटमेंट पॅटर्न यूज झालं. आता P च्या कॉलम मध्ये आपण ट्रुथ टेबल मध्ये TTFF लिहितो. इथे 1100 लिहायचं 1100. Q च्या कॉलम मध्ये लिहायचं 1010. नॉट P नॉट P 1 T चं F होतं, F चं T होतं, तसं इथे 1 चं 0 होतं, 0 चं 1 होतं, 1 चं 0 होतं, 0 चं 1 बनवायचं, 0 चं 1 बनवायचं. नॉट Q लिहायचं 1010 आहे, नक्कीच त्याचं 0101 बनणार. नंतर नॉट P अँड नॉट Q आहे. अँड मध्ये 11 असेल तर 1 अदरवाइज 0, 11 असेल तर 1 अदरवाइज या ठिकाणी काय असणार आहे 0. नॉट P नॉट Q मध्ये 11 शेवटी म्हणून 1 अदरवाइज 0. आता ही ब्रॅकेट ऑब्झर्व करा आणि P ऑर P
चा कॉलम आणि ही ब्रॅकेट याच्यामध्ये कनेक्टिव्ह यूज होतं ऑर, कनेक्टिव्ह यूज होतं ऑर. ऑर मध्ये काय असतं, 0 0 असेल तर 0. आता इथे 0 0 कुठे येते बघा, इथे 0 0 आहे का, नाही. इथे आहे का, नाही. इथे 0 0 आहे म्हणजे 3 नंबरला आपण 0 लिहिणार, अदरवाईज 1 लिहिणार. 3 नंबरला आपण 0 लिहिणार, अदरवाईज 1 लिहिणार. नंतर पी अँड क्यू चा कॉलम आहे. पी स्टेटमेंट बघा, क्यू स्टेटमेंट बघा, मध्ये कनेक्टिव्ह आहे. अँड मध्ये 1 1 असेल तर 1 लिहायचं. फर्स्ट नंबरलाच 1 1 मिळतं, अदरवाईज आपल्याला मिळतं 0. नंतर हा कॉलम आणि हा कॉलम, आता लास्ट कॉलम ऑब्टेन करतोय आपण इनपुट आउटपुट टेबलचा. या दोन कॉलम मध्ये कनेक्टिव्ह यूज करायचं ऑर. ऑर मध्ये काय असतं, 0 0 असेल तर 0. बघा इथे 0 0 नाहीये. 3 नंबरला 0 0 आहे, मग 3 नंबरला 0 लिहिणार, अदरवाईज 1 लिहिणार. 3 नंबरला 0 लिहिणार, अदरवाईज 1 लिहिणार. अशा प्रकारे आपण इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट केला. डिअर स्टुडंट्स, इनपुट आउटपुट टेबल आणि ट्रूथ टेबल सेम आहे. ट्रूथ टेबल मध्ये टी लिहितो, इनपुट आउटपुट टेबल मध्ये 1 लिहितो, ट्रूथ टेबल मध्ये एफ लिहितो, इनपुट आउटपुट टेबल मध्ये 0 लिहितो. नक्कीच तुम्हाला लिहिता येईल इनपुट आउटपुट टेबल. डिअर स्टुडंट्स, मी सेकंड नंबरचा क्वेश्चन घेतोय. याच्यामध्ये तुम्हाला ही सर्किट डायग्राम सिम्बॉलिकली कशी लिहायची हे एक्सप्लेन करून देतोय आणि तुम्हाला त्याचं इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करताय. बघा, आपल्याला माहिती आहे जेव्हा पण आपण पी स्टेटमेंट लिहितो, तेव्हा स्विच S1 इज क्लोज म्हणतो. क्यू स्टेटमेंट लिहिलं तर स्विच S2 इज क्लोज्ड. आर स्टेटमेंट लिहिलं तर स्विच S3 इज क्लोज्ड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण याचं निगेशन लिहितो, नॉट पी लिहिलं तर S1 डॅश इज क्लोज्ड असं लिहायचं. S1 डॅश इज क्लोज्ड. परत समजा आपण नॉट क्यू लिहिलं तर S2 डॅश इज क्लोज्ड. नॉट क्यू लिहिलं S2 डॅश इज क्लोज्ड आणि नॉट आर लिहिलं तर S3 डॅश इज क्लोज्ड असं यूज होतं. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला S1 मिळेल, S1 स्विच S1 रिप्लेस बाय P, स्विच S2 रिप्लेस बाय Q, S3 असेल R न रिप्लेस करा आणि इथे S1 डॅशला निगेशन P ने, S2 डॅशला निगेशन Q तर S3 डॅशला निगेशन R ने रिप्रेझेंट करा. आणि एक गोष्ट माहिती आपल्याला, स्विचेस जर सिरीज मध्ये असतील तर आपण अँड कनेक्टिव्ह यूज करतो. स्विचेस जर सिरीज मध्ये असतील तर अँड कनेक्टिव्ह आणि पॅरलल असतील तर ऑर कनेक्टिव्ह. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, S1 डॅश होतं तर मी S1 डॅशला सिम्बॉलिक फॉर्म डायरेक्ट लिहितोय. मी S1 डॅशला लिहिणार आहे मी निगेशन P, नॉट P. याच्यासोबत S2 हा स्विच सिरीज मध्ये कनेक्ट केला म्हणून लिहिणार आहे अँड. S2 आहे, S2 साठी लिहिणार आहे Q. असं वरच्या पार्टचं सिम्बॉलिक रिप्रेझेंट झालं. आता या 2 स्विचेस जे सिरीज मध्ये कनेक्ट केले होते त्याच्यासोबत हे स्विचेस पॅरलल कनेक्ट केले म्हणून मी यूज करतो ऑर कनेक्टिव्ह. पॅरलल कनेक्ट केले म्हणून यूज केलं ऑर कनेक्टिव्ह. नंतर इथे 2 स्विचेस आहेत म्हणून लिहिलं ब्रॅकेट. S1 स्विच आहे, S1 साठी यूज करतोय आपण P. तो S2 डॅश स्विच सोबत सिरीज मध्ये कनेक्ट झाला म्हणून आपण यूज करूया अँड. आणि S2 डॅश आहे त्याच्यासाठी यूज करतात नॉट Q. अशा प्रकारे दिलेल्या सर्किटला आपण सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक मध्ये लिहिलं. बघा, डायरेक्ट सांगतो सर्किट पासनं, नॉट P अँड Q ऑर P अँड नॉट Q हे त्या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म आहे लॉजिक मध्ये. थर्ड नंबरचं. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी आता S1 स्विच आहे. S1 स्विच साठी मी यूज करतो P कनेक्टिव्ह, P स्टेटमेंट. सिरीज यूज केलं समोरच्या डब्यासाठी, सिरीज यूज केलं म्हणून मी लिहिणार इथे अँड. आफ्टर दॅट 2 switches are connected in parallel म्हणून मी या ठिकाणी ब्रॅकेट यूज करतो. स्विच यूज झाला S2 डॅश साठी लिहिणार नॉट Q. याच्यासोबत
S3 हे स्विच पॅरलल मध्ये कनेक्ट केलं, S3 साठी यूज होतं R आणि याला मी लिहितो रेक्टँग्युलर बॉक्स मध्ये. याला लिहिलंय रेक्टँग्युलर बॉक्स मध्ये. का बरं? तर या कंप्लीट सर्किट सोबत हे टू स्विचेस जे एकमेकांसोबत सिरीज मध्ये कनेक्ट केलेत ते या सर्किट सोबत पॅरलल कनेक्ट केलेत म्हणून यूज करूया इथे ऑर कनेक्टिव्ह. इथे आहे S2 डॅश म्हणून यूज करणार नॉट Q, सिरीज मग यूज करणार अँड, S3 डॅश यूज करणार नॉट R. अशा प्रकारे दिलेलं सर्किट आपण सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक मध्ये रिप्रेझेंट केलं. बघा सांगतो, या ठिकाणी या सर्किटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी मी रेक्टँग्युलर ब्रॅकेट यूज करतोय. S1 ला P रिप्रेझेंट केलं, S1 ला P म्हटलं, सिरीज आहे अँड यूज केलं, सिंपल ब्रॅकेट मध्ये S2 डॅश आहे निगेशन Q म्हटलं, पॅरलल आहे ऑर, S3 आहे R म्हटलं, याला रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये क्लोज केलं. मग हे टू स्विचेस याच्या सोबत पॅरलल कनेक्ट केलेत म्हणून आपण ऑर म्हटलं, S2 डॅश साठी नॉट Q म्हटलं, S3 डॅश सोबत तो सिरीज मध्ये कनेक्ट केला मग अँड म्हटलं आणि नंतर नॉट R S3 डॅश साठी यूज केलंय. क्लिअरली मला वाटतं समजलं असेल सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचा आहे ते. डिअर स्टुडंट्स, आता 4 नंबरच्या एक्झाम्पलचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक मध्ये त्याला लिहायचं आहे. तर इथे S1 स्विच आहे, S1 स्विच साठी आपण P कनेक्टिव्ह P स्टेटमेंट यूज करणार आहे. त्याच्यासोबत S2 पॅरलल कनेक्ट केलंय, S2 साठी आपण S2 साठी Q यूज करतो आणि पॅरलल साठी ऑर यूज करतो म्हणून या सर्किट साठी आपण यूज करणार P ऑर Q. या P ऑर Q सोबत हे जे दोन स्विचेस आहेत जे एकमेकांसोबत पॅरलल कनेक्ट केले याच्यासोबत S2 हे स्विच सिरीज मध्ये कनेक्ट केलं म्हणून मी इथे अँड Q लिहिणार आणि परत ते स्विच समोर सिरीज मध्ये कनेक्ट आहे म्हणून मी अँड कनेक्टिव्ह लिहिणार. सोबतच समोर टू स्विचेस कनेक्टेड इन पॅरलल आहे, टू स्विचेस कनेक्टेड इन पॅरलल म्हटलं म्हणून मी इथे ऑर कनेक्टिव्ह यूज करणार. S3 साठी R यूज करणार तर S1 डॅश साठी नॉट P यूज करणार. अशा प्रकारे दिलेल्या सर्किटला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिता येतं. परत चेक करू. P पॅरलल ऑर S2 Q सिरीज अँड, S2 Q series and S3 R parallel or S1 dash not P. हे झालं दिलेल्या सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म. इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करता येईल, तो होमवर्क साठी. डिअर स्टुडंट्स, आता सम नंबर 6 ज्याचा आम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे लॉजिक मध्ये. या ठिकाणी S1 इथे सरळ सरळ दिलंय टू स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल so that S1 and S2. मग S1 साठी P यूज करणार, पॅरलल आहे ऑर यूज करणार, S2 आहे Q यूज करणार. मग सिरीज मध्ये कनेक्ट केलं मग यूज करणार अँड. S2 साठी लिहिणार आहे Q, पॅरलल आहे यूज करणार ऑर, पॅरलल आहे यूज करणार ऑर, S3 साठी यूज करणार R. नंतर सिरीज मध्ये कनेक्ट केलं लिहिणार अँड, S3 आहे लिहिणार R, पॅरलल मध्ये कनेक्ट केलं लिहिणार ऑर, S1 आहे लिहिणार P. अशा प्रकारे दिलेल्या सर्किट डायग्रामला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिता येतं. परत एकदा चेक करू. P ऑर Q अँड, P ऑर Q अँड, Q ऑर R, Q ऑर R अँड, R ऑर P, R ऑर P. यस, करेक्ट आहे. ओके, त्याचं तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल लिहिता येईल. ओके.